राज्यातील शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली आहे. यामुळे 50 लाख कुटुंबांना लाभ होईल असं सांगितलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. महाराष्ट्र शासनाने घेतलेला तुकडेबंदी कायद्यातील बदलाचा निर्णय विशेषतः शहरी भाग, गावठाणापासून 200 मीटर परिसर आणि विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीतील भागातील जमिनींच्या तुकड्यांच्या व्यवहारांना 1 जानेवारी 2025 पर्यंत सशर्त मान्यता देण्याचा हा अनेक नागरिकांसाठी दिलासादायक आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली असून त्यानुसार 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले 1 गुंठा पर्यंतचे व्यवहार वैध ठरणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सक्षमपणे करता यावी यासाठी आगामी 15 दिवसात एक आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. पहिलं समजून घेऊया की हा तुकडेबंदी कायदा नक्की काय आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार राज्यात तुकडेबंदी कायदा लागू आहे. या कायद्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे कृषी भूमीचा अनियंत्रित तुकड्यांमध्ये विभाग होऊ नये आणि त्यामुळे शेतीयोग्य भूखंडांचा योग्य उपयोग होणं अबाधित राहावा. तुकडेबंदी कायद्यानुसार विशिष्ट प्रमाणापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शेती जमिनींची खरेदी विक्री प्रतिबंधित आहे. 12 जुलै 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार सरकारने गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी विक्रीवर मर्यादा घालून 1, 2, 3 गुंठ्यांमध्ये व्यवहारास मनाई केली होती. याला शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक व नागरी विस्तारात घरकुलासाठी जमिनी खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून तीव्र विरोध झाला. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं. 5 मे 2022 रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रकानुसार जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे आणि बागायत जमिनीसाठी 10 गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं. यानुसार यापेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी करणं अवैध ठरलं गेलं होतं. मात्र घरकुल, विहीर, शेतरस्ता, भूसंपादनामुळे उरलेली जमीन यासारख्या गरजांसाठी नागरिकांना कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी करावी लागते. त्यामुळे ही मर्यादा अनेकांसाठी अडथळा ठरत होती. गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देताना राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सवलत दिली. त्यानुसार विहिरीसाठी 5 गुंठ्यांपर्यंत, शेत रस्त्यासाठी, सार्वजनिक वापरासाठी भूसंपादनानंतर उरलेली जमीन तसेच प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर ग्रामीण घरकुल योजनेसाठी 1000 चौरस फुटापर्यंत जमीन खरेदी करता येईल. मात्र यासाठी संबंधित व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून मंजुरी घेणं आवश्यक आहे. नवीन निर्णयानुसार 1 जानेवारी 2025 पूर्वीचे सर्व तुकड्यांचे व्यवहार शहरी आणि गावठाणाच्या 200 मीटरच्या परिघात मान्य केले जातील. हे अनेक वर्षांपासून तुकडेबंदीच्या अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. 1 गुंठ पर्यंतच्या जमिनीच्या खरेदी विक्रीस कायदेशीर मान्यता दिल्यामुळे गृहबांधणी, लहान प्लॉट्समध्ये गुंतवणूक तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक जागा मिळवणं सुलभ होणार आहे. महसूल कायद्यांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी शासनाने निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत खालील प्रमुख कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तुकडेबंदी कायदा, महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. ही समिती जुन्या कायद्यांचं पुनरावलोकन करत असून बदलत्या सामाजिक, आर्थिक व तांत्रिक पार्श्वभूमीवर यामध्ये योग्य सुधारणा करण्याच्या शिफारसी सरकारला देणार आहे. माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर भाष्य करताना दांगट समितीच्या कार्यावर सर्वांचं लक्ष राहील असं स्पष्ट केलं आहे. तुकडेबंदी कायद्यातील सध्याचे बदल हे केवळ तात्पुरते सवलतीचे पाऊल नसून ते एक दीर्घकालीन धोरणात्मक विचारांचे द्योतक आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. मात्र 1 जानेवारी 2025 नंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच नियम लागू होणार असल्याने त्याआधी व्यवहार पूर्ण करण्याची घाई नागरिकांमध्ये दिसून येऊ शकते. त्यामुळे शासनाने याबाबत स्पष्ट माहिती देणं आणि प्रशासनाने व्यवहार नोंदणीसाठी आवश्यक लवचिकता दाखवणं गरजेचं ठरेल. पुढे दांगट समितीच्या शिफारसीवर आधारित कायद्यांमध्ये अधिक व्यापक सुधारणा केल्या गेल्यास जमिनींच्या तुकड्यांचा व्यवहार अधिक पारदर्शक, न्याय्य व प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. बाकी तुमची याबाबतची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.